नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सातारा जिल्हा, राष्ट्रीय सेवा योजना NSSPO। मी सातारा जिल्ह्याची टीम घेऊन इथं आलेलो आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आव्हान चान्सलर ब्रिगेड या कॅम्पसाठी आम्ही आलेलो आहोत। आज या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला आव्हान चान्सलर या कॅम्प दरम्यान NDRFचे जवान इथं डेमॉन्स्ट्रेशन दाखवत आहेत। डबल रोप असेंडिंग NDRFचे जवान आपल्याला दाखवत आहेत। डबल रोप डबल असेंडिंग ऊपर जाने के बाद कुछ ब्यूटीफुल नहीं होता है, सब फूल ही फूल हो जाते हैं। बहुत बढ़िया तालियों की आवाज नहीं सुनाई। वरून एका जणाला विक्टीम म्हणून खाली पाठवण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला कोणी अनकॉन्शियस असला तर त्या व्यक्तीला अशा पद्धतीने जहाँ घर होता है वहाँ याच्यामध्ये बसून व्यवस्थित खाली आणलं जातं। NDRFचे सगळे इक्विपमेंट आपल्याला करना पड़ता है। खूप चांगल्या प्रतीचे पाहायला इथे मिळत आहेत। चाइल्ड रेस्क्यू फुल बॉडी हार्नेस के साथ कॅडल कॅरी करून म्हणजे लहान मुलाला त्या ठिकाणी घेऊन जवान आता वरून खाली येत आहे। फुल बॉडी हार्नेस पहन के छोटे बच्चे का रेस्क्यू किया जाए। कांस्टेबल राहुल आप देख रहे थे डरा हुआ विक्टीम कॉन्स्टेबल सिद्धू म्हणून त्यांना पाठवण्यात येत आहे। ज्या वेळेला एखादा विक्टीम घाबरलेला असतो त्यावेळेला त्याला वरून खाली पाठवलं जातं। इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना आग असेल किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने NDRFचे जवान हे आणि त्याचंच हे प्रात्यक्षिक आता दाखवत आहेत। जिस विक्टिम का एक हाथ घायल है वो इस तरह से विक्टिम ऊपर से नीचे आ सकता है किसी की भी मदद बिना खुद। आप देख सकते हैं उसका एक हाथ घायल है, स्टिक बांध रखी है, एक हाथ से आ रहा है, खुद को कंट्रोल खुद कर रहा है, एक ब्रेक उसके हाथ में ही है और उसके एक्स्ट्रा सेफ्टी के लिए पीछे महाराजा ने कॉन्शियस रेस्क्यू टाइगर लीड दो चीजों के लिए इस्तेमाल किया जाता है। एक, अगर कोई विक्टिम है उसको बाहर भेजना है, वो सही सलामत है, डरता है और उनके हाथ में देख लीजिए हाथ पीछे सर के पीछे। इस इवेंट को कहते हैं टाइगर लीड। जो कॉन्शियस विक्टिम है वो खुद से खुद नीचे आ सकता है। अगला इवेंट है हवादार रामकृष्णा सीट रॅपलिंग। सीट रॅपलिंग करताना जवान आपण पाहू शकतो। शेळके मेजर आहेत का? हां, हे आमचे रामकृष्ण शेळके मेजर ज्यांनी आम्हाला शिकवलं। लॉन्ग सीलिंग विथ सीट हार्नेस। देखिए अभी लेते हुए ये इवेंट करने के लिए जोरदार तालियां। देखिए कैसे हमारे जवान अपनी जान पर खेलकर लोगों की जान बचाते हैं।
इनके लिए बिल्कुल गूंजना चाहिए पीके वाइब्रेशन। आप देख सकते हैं कि डरा हुआ रुचित कितना डर रहा है। हमारे रेस्क्यूअर को भी बोला कि नीचे मत उतारो। अरे हुए विक्टिम सिंधु भाई, तालिया। कॉन्स्टेबल छत्रपती 70 किलो वजन पीठ पे लाना हे आसान बात नहीं है। बरे रास्ते में चलने विक्टिमला का घेऊन येत आहेत. ये दीवार से उतार के ला रहा है। लोग रोड की आंख खोल दे। अकोला राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर हाडोळे सर हे आता आपल्याला रॅपलिंग करून दाखवत आराम आहेत. से सर। वो ते पीछे पीछे लेके रॅपलिंग जाइए। करत आहेत. आराम से सर। ठीक है, देखो सर। ओ! नीचे वाला अटेंडर ध्यान से। इमर्जन्सी लँडिंग कॉन्स्टेबल सदाशिव इमर्जन्सी लँडिंग करत आहेत. हेड डाउन विदाउट रैपलिंग। बताएंगे सर, टाइगर करना जा रहे टाइगर लीग। मला वरती यायला कोणी सांगितलं? रोप टाइट, वेरी गुड, तालियां। हाँ चलो धीरे धीरे, शाबाश, बहुत बढ़िया। छोड़ो रोप, छोड़ो रोप, स्लाइड करो। हाँ रोप स्लाइड करो, रोप स्लाइड करो, बहुत बढ़िया, जबरदस्त। जोरदार तालियों से देखिए, बिल्कुल देखिए, शाबाश। क्या बात। NDRFच्या जवानांनी इथं लावलेला हा जो काही सेटअप होता तो आता काढत आहेत. बेस इथं बेस तयार केला होता आणि त्या बेसवरून या इमारतीवरून खाली असेंडिंग आणि डिसेंडिंगचे आम्हाला आपत्ती व्यवस्थापन काळात कशा पद्धतीने आपल्याला बचाव कार्य करता येते याविषयीचे आज प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आमचे बरेचसे विद्यार्थी अजूनही रॅपलिंग आणि आपण हा सेटअप पाहू शकता. इथं 1 2 3 अशा पद्धतीचा हा सेटअप आहे आणि इथूनच रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग केली गेलेली आहे. NSSPO शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सातारा जिल्हा आम्ही आता खाली निघालेलो आहे. ओके ओके, हळूदा हळूदा. एकदम हळू जा ना. आता मी हा व्हिडिओ एंड करत आहे. NDRFच्या जवानांनी दिलेलं आजचे हे प्रशिक्षण आणि या प्रशिक्षणाला ऑर्गनाईज करणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या आव्हान 4 ब्रिगेड त्या कॅम्पमध्ये आज हे प्रशिक्षण दाखवण्यात आले. NDRFच्या जवानांनी या प्रशिक्षणाचं सर्व मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि या व्हिडिओला एंड करतो. धन्यवाद. जय हिंद.